मी डॉक्टर चांडर, मी कृती समितीचा एक मेंबर आहे आणि आम्ही महागडल्या 11 महिन्यापासून ह्या लढ्यासाठी करतो आहे। दर 7 दिवसाला आम्ही ह्या प्रशासनाशी कॉन्टॅक्टमध्ये आहोत। प्रशासनाने आत्तापर्यंत आमची वेळ मारून नेली होती, आज DPR होईल, उद्या होईल, पण आता आमचा म्हणजे अंत पाहू नये, आता आम्हाला रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे। आज आपल्याला चीफ एक्झिक्युटिव्ह सुमन सरच्या ऑफिसमध्ये आपलं जे आंदोलन 15 तारखेला होणार होतं त्याबद्दल काही तोडगा निघतो का यासाठी बोलवलं गेलं होतं, पण हा फक्त एक टाईमपास होता। ह्या मीटिंगमध्ये काही फलित झालेलं नाही आहे। आपल्याला वेळ मारून नेण्यासाठी बोलवलं होतं आणि आपलं आंदोलन थांबतं का यासाठी एक प्रयत्न होता। आता आपल्याला रस्ता जोपर्यंत आपण आंदोलन करणार नाहीत, सर्वजण रोडवर उतरणार नाहीत, रस्ते बंद करणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला हा रस्ता मिळणार नाही। ही पूर्ण दिशाभूल आहे। आता सगळ्यांनी 15 तारखेला बोरगावमध्ये राजे संभाजी चौकामध्ये जमायचं आहे आणि आपल्याला फार मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी झेंडावंदन करून शासनाला दाखवून द्यायचं आहे की आता जागा नाही तर आता ही सर्व लोक एकदा रस्त्यावर उतरली तर तुम्हाला कामही करू देणार नाही। आणि दुसरा मुद्दा, आज आपल्याला हे बी सांगायचं की 15 तारीख ही लास्ट डेट नाही आहे। 15 तारखेच्या आंदोलनानंतर आपण 17 तारखेला मराठवाडा मुक्ती दिना दिवशी सर्व गावामध्ये सर्व रोडवरती रस्ते ब्लॉक करून आपण झेंडावंदन करणार आहोत आणि त्यानंतर ह्या रोडवरून MH24 शिवाय दुसरी कुठलीही गाडी जाणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत। धन्यवाद। हा बोला। मागील 25 वर्षापासूनचा लातूर, मुरुड, टेंभुर्णी हा ज्वलंत प्रश्न, हा महामार्ग नाही तर मरण मार्ग झालेला। आज 25 वर्ष झाले ह्या रोडवर, म्हणजे एकमेव भारतातला एकमेव रोड असेल याची रुंदी 5 मीटर, 7 मीटर, 10 मीटर, 15 मीटर। राष्ट्रीय महामार्गाची कधी एकच लेंथ रुंदी असते, पण ह्या मार्गाची रुंदीच नाही याला। ह्या मार्गावर कोणाचंच लक्ष नाही। गडकरी साहेबांनी 24 डिसेंबर 2021ला पहिल्यांदा घोषणा केली, पुन्हा अहमदपूरला 22 फेब्रुवारी 2024ला केली, कालच्या इलेक्शनमध्ये 3 मेला केली, त्याच्यानंतर दिल्लीला 10 जुलैला बैठक झाली। गडकरी साहेबांनी सांगून सुद्धा होत नाही। ज्या गडकरी साहेबांकडे अख्खा भारत देश की त्यांनी आश्वासन दिलं की आश्वासक चेहरा म्हणतात, पण ह्या लातूर ते पुणे रस्त्यावरच्या लोकांचा विश्वासच उडाला की गडकरी साहेब खरंच काम करतात का, त्यांनी खरंच काम केलंय का। तर आता आम्ही कृती समितीतर्फे 15 ऑगस्टला झेंडावंदन आहे, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात आंदोलन करणार आहोत। जोपर्यंत आता हा रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या रस्त्यावरचे जे काही गाव आहेत किंवा आम्ही ती सक्रिय कार्यकर्ते आहोत ह्या रोडवरचे, आम्ही गप बसणार नाही। ही रस्ता म्हणजे आजचा आम्ही सुद्धा 12 डिसेंबरला मी ही केलं, उपोषण केलं, त्यावेळेस आम्ही असं आश्वासन दिलं की 5 मार्चपर्यंत आम्ही DPR दाखल करू। DPR दाखल केला, त्याच्यानंतर 3 बैठका झाल्या। नेमकं इथं घोडा आडायला काय तीच कळ नाही। आता तर बैठकीत असं झालं, आम्ही बसलो बैठकीला, म्हणजे 50 माणसं, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांचे PA फंडसाहेब हे फोन करून एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला म्हणतात तुम्ही एकमतला या। इथं आम्ही कशाला बसलो, म्हणजे नेमका आमदारांचा रोल काय आहे, त्याच्यात आमदारांना बी स्वतःची काय आहे ती भूमिका स्पष्ट करावी। नाही त्याचा तर निषेध आहे, पण लातूर ग्रामीणमध्ये आता नवीन खासदार आहे, त्याच्या खासदार होते धीरज देशमुख पाहणी करायला गेले आता सध्या काय पाहणी करणार आहेत? आता इलेक्शन आले म्हणून पाहणी करायलेत का? इलेक्शन आले म्हणून पाहणी करायलेत ना। आता इथं BJPचे काय आमदार आहेत, रमेश कराड हे आहेत, धीरज भाई देशमुख आहेत, ते काय करायलेत? तो काळगे साहेब आहेत। आता काळगे साहेबांनी तर काय केलं, उदगीरचा प्रश्न उचलला, याची काय केली, गडकरी साहेबांवर चर्चा केली, आम्हाला फक्त चर्चा करायची, आवाज दुसऱ्या विषयावर उठवायचा, ह्या विषयावर आवाज उठवायचा नाही। संसदेचं अधिवेशन चालू आहे ना, खासदारांनी आवाज उठवायला पाहिजे होता, आरोग्यावर आवाज उठविला, तुमच्या डेअरीवर आवाज उठविला, उदगीरच्या रस्त्यावर आवाज नाही, याची चर्चा करायची फक्त सत्ताधाऱ्यांना। चर्चाच फक्त चर्चेत व्हायचा ही रस्ता, त्या रस्त्याबद्दल आवाज उठवायचा नाही। जे आवाज उठवायलेत ते आवाज दाबला आता आमचा, आवाज दाबायचा आहे ना। ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला फोन करतात, इकडे या, इथं माणसं बसलेत, आम्हाला एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला टाइम दिलाय, आम्ही आलो, आम्ही काय कामधंदे म्हणजे कामधंदे नाहीत का? सगळे आता एक डॉक्टर आहेत, मी एक राजकीय आहे, व्यापारी आहेत, हे सगळे बिनकामी आहो का? म्हणजे हे काय आहे नेमकं? राजकीय जे आहेत त्या राजकीय जे सत्ताधारी आहेत BJP काँग्रेसवाले आणि बिहार रोडबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट करावी।
जोपर्यंत हे रोड बद्दल त्यांची भूमिका काय आहे, होईल नाही तर न होईल, लोक मेले काय जगले काय हे घेणं नाही लोकप्रतिनिधींना.